थेट जाऊयात आपण सांगलीमध्ये। चेतन सावंत आपले प्रतिनिधी थेट सांगलीमधून आपल्यासोबत आहेत। चेतन, सांगलीमध्ये तिरंगी लढत होतीये, कसा एकूणच प्रतिसाद मतदारांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय? गुरु, खरं तर पाहिलं असेल सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला भेटल्या। मोठ्या उत्साहाने लोक मतदान करायला उतरलेली आहेत। मात्र जर आपण पाहिलं असेल तर सांगली लोकसभा मतदारसंघाचं जे जागा वाटपाचा पेच होता किंवा जागा वाटपाचा जो तिढा होता तो शेवट अर्ज परत मागे घेण्यापर्यंत हा कायम होता। आणि खरं तर सांगली लोकसभा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला होता। कारण म्हणजे विशाल पाटील, महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना ही जागा दिल्यानंतर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवार आता सांगली लोकसभा मतदारसंघासाठी। आणि खरं तर जी लढत ही दुहेरी लढत होणार होती ती लढत आता तिहेरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि सांगलीकरांचं जर आपण पाहिलं तर सांगलीकर देखील गटातटाच्या राजकारणापासून देखील लांब आहेत। आपण आताच संजय काका पाटील यांच्या तासगाव येथील मतदान केंद्रावर होतो आणि तिकडनं देखील त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली। त्याचबरोबर जत या तालुक्यामधील देखील काही गावं आहेत जी गावं आहेत की जी बहिष्कार टाकायला देखील तयार आहेत मतदानावर, अशा देखील गावांना आपण भेट दिली होती। आणि त्यांचं म्हणणं देखील आहे की त्यांच्या गावामध्ये अजून देखील दुष्काळग्रस्त भाग बऱ्याचपैकी आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, याच्याकडे अद्याप कोणाचंही लक्ष नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर